नमस्कार मित्रांनो. शेतीमालांपैकी आज आपण कांद्याचे बाजारभाव बघूया. आपण आपल्या चॅनलवरती कांद्याचे बाजारभाव बघत असतो. इतरही पिकांचे आपण बाजारभाव बघू शकतो. पण कमेंटमध्ये काही लोकं विचारतात, की ज्या लोकांनी विचारले त्यांना मी तर त्या पिकांचे बाजारभाव मी सांगितलेले तर आहेतच. आज आपण बघूया कांद्याचे बाजारभाव. अ, कोणत्या बाजार समितीमध्ये कशाप्रकारे मिळाले तेही बघूया. कारण की कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे. आणि त्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओत कांद्याचे बाजारभाव किती स्थिर आहेत ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 1090 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये होता, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9068 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 378 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1600, जास्तीत जास्त भाव 2400 आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2704 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. नागपूर बाजार समितीमध्ये 1640 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. मनमाड बाजार समितीमध्ये 700 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2710 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये मिळाला. देवळा या बाजार समितीमध्ये 1850 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2785 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. सांगली फळे भाजीपाला. आता या बाजार समितीमध्ये 1177 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. पुणे बाजार समितीमध्ये 11311 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 23 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 848 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1650 रुपये. इस्लामपूर या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1520 रुपये, जास्तीत जास्त भाव 2020 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1770 रुपये. नागपूर बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3251 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2550 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2080 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1500 रुपये मिळाला. कळवण बाजार समितीमध्ये 4650 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. तर कमीत कमी भाव हा 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1550 रुपये. मनमाड बाजार समितीमध्ये 1400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2490 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये,
जास्तीत जास्त भाव 2,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,400 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 205 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,415 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. भुसावळ बाजार समितीमध्ये 41 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. देवळा बाजार समितीमध्ये 2,130 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,495 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत. कोणत्या बाजार समितीमध्ये किती आणि कसे बाजारभाव मिळालेले आहेत तर ते आज आपण बघितलेले आहेत. जर तुम्हाला इतरही पिकांचे तुम्ही म्हणू शकता भेंडी, बटाटा, टोमॅटोचे तर मी माझ्या चॅनलवरती तर सांगतच असते. पण अजून वालवड या पिकांचे जर तुम्हाला बाजारभाव हवे असतील, वांगी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्कीच भाव सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.